नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये आहोत. इथे गेल्या काही दिवसांपासून गॅसचा तुटवडा भासतोय. मोठ्या प्रमाणात जेवणाची काहीशी घाईघाई होते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे स्वतः कॅन्टीनचे मालक आहेत. आपण यांच्या संदर्भात काहीशी प्रतिक्रिया जाणून घ्या. तर सर, नेमकं किती दिवसांपासून गॅस तुटवडा भासतोय? काय जे काही जुना स्टॉक होता आपल्याकडे तोच लावून वापरतोय. तो आता संपत आला आहे. काय काही तास किंवा आजचा दिवस जेमतेम चालेल, त्याच्यानंतर गॅसचा सप्लाय नाहीये. तो सर, नेमकं सगळ्याच व्यावसायिकदारांना, सगळ्या हॉटेल मालकांना हा त्रास भोगावा लागतो. पण आपण शासकीय भवनात आहोत, म्हणजे तरी सुद्धा हे त्रास हवा आहे का? नाही, शासकीय असलं तरी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये म्हणजे TMC काय मदत करू शकते मला तसं नाही येत आहे. जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढणं हा आपलं काम आहे. तर आम्ही आता अल्टरनेटिव्ह बघतोय की इलेक्ट्रिक शेगड्या, नाही झालं तर कोळशाचं, नाही झालं तर लाकडाचं बायोफ्युएल, त्याच्यावरती भट्टी चालू राहील हे नक्की आहे. म्हणजे कोळशाचा वगैरे वापर करून काहीशी भट्टी चालू आहे. जे अवेलेबल असेल ते चालू ठेवू. नेमकं आपल्याला नियमित किती गॅस यायचे, म्हणजे सिलेंडरचे? आमचं बऱ्यापैकी दिवसाला 1 ते 1.5 सिलेंडर कमर्शियल कन्झम्पशन आहे. आता स्टॉक नाही आहे आणि जेवढं कमी वापरता येईल कमीत कमी तेवढं वापरतो आणि त्याच्यात भागवलेलं आहे. ते एक मध्ये मार्केटमध्ये इंडक्शन जो आहे त्याचं काय? नाही, इंडक्शनही चालतं, पण त्याच्याकरता तुम्हाला तुमचे भांडी बदलावी लागतात, बट वापरू शकताय. आणि कॉईलवाले इलेक्ट्रिक हिटरही येतात, त्याच्यावरती तुमचे रेग्युलर जी भांडी आहेत ती बसतात. सध्या बाजारात काहीच अवेलेबल नाही आहे. इलेक्ट्रिक वस्तू सगळ्या संपलेल्या आहेत. आणि आता गॅस तुटवडा भासतोय, तर काहीच मेन्यूतले दर वाढतील का? या घडीला काही सांगता येत नाहीये, बट आता तर आम्ही मॅनेज करतोय जसं आहे तसंच. आम्ही ऍक्च्युली 8च दिवसापूर्वी कॅन्टीनचा ताबा घेतला, त्यामुळे आम्हाला भावना फक्त हीच आहे की भट्टी चालू ठेवायची, लोकांचे रोजगार चालू ठेवायचे आणि इथे येणारे जे कर्मचारी किंवा जे गेस्ट आहेत त्यांचं जेवण रेग्युलर चालू ठेवायचं, तेवढाच फक्त विचार आहे. हा फायदा नुकसानचा विचार करण्याचा टाइम नाही. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा बसतोय. आता नेमकं प्रशासन ह्या संदर्भात कसं नियोजन करतंय ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.